मराठी वृत्तपत्रकार संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 जानेवारी रोजी राज्य सरकार आणि विविध पत्रकार संघटनांच्या वतीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। दर्पणकारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा संकल्प या निमित्ताने केला जातो। 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित करून मराठी वृत्तपत्राचा पाया रचला। त्याला यंदा 193 वर्ष पूर्ण होत आहेत। जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। दर्पण म्हणजे आरसा, सद्यस्थितीचे खरेखुरे दर्शन वृत्तपत्राच्या माध्यमातून घडवून झोपलेल्या समाजाला जागे करणे हाच या नावामागील बाळशास्त्रींचा हेतू होता। तर पालघर जिल्ह्यातील अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटना ही नवनिर्वाचित रजिस्टर संघटना स्थापन करण्यात आली आहे। या संघटनेचे उद्दिष्ट सर्व समाजातील पत्रकारांना घेऊन समाजातील अडीअडचणी शासन दरबारी सोडवणे, पीडित लोकांना न्याय मिळवून देणे, तसेच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। तो शासन आणि राजकारण समाज यांच्यातील दरी दूर करून देणारा, निर्भीडपणे लढणारा पत्रकार असतो। तर आज प्रत्येक ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला। तर ह्याचं औचित्य साधून आज तलासरी तालुक्यात शासकीय विश्रामगृहात छोटे खाणी येथेही पत्रकार दिन साजरा करण्यात आला। ह्या कार्यक्रमात तलासरी नगर पंचायतीचे नगर अध्यक्ष भोये, तहसीलदार पाठक, गोदावरी कॉलेजचे प्रिन्सिपल राजपूत, ॲडव्होकेट विराज गडक, जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी, सुरेश पाडवी, ठाणे ग्रामीणचे पत्रकार रफिक, मनीषिया, लोकमतचे पत्रकार, कुरेशी पत्रकार, खांडेकर पत्रकार, अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष निलेश कासट, नितीन बोमटे सचिव, सुरेश वळवी, प्रवीण चव्हाण, सत्येंद्र मातेरा, महेश भोये, माधव तल्हा, अशरफ खान, शिवा कांबळे तसेच सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते। तसेच यावेळेस 40 ते 50 वर्षापासून पत्रकारितेमध्ये निर्भीडपणे काम करणारे पत्रकार कर्वे आणि पाटकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तल्हा, तलासरी।